सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्नेहल रमेश जाधव. मी नॅशनल लीज डिजिटल फोर्स द्वारा आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला आहे. माझा स्पर्धक क्रमांक आहे NDFC 35. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे शहीद भगतसिंग यांची जयंती. एका शेतकरी शिंग कुटुंबात पंजाबमधील बंग या गावी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग यांचा 28 सप्टेंबर 1907 रोजी जन्म झाला. त्यांचे वडील किशनसिंग व आई विद्यावती त्यांच्याकडूनच भगतसिंग यांना देशप्रेमाचे बाळकडू मिळाले होते. भगतसिंग यांची आई वडील त्यांना क्रांतिकारी वरमायेचे प्रसार केल्याबद्दल 1909 मध्ये लाला लजपत राय त्यांच्याबरोबरच 10 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. शिक्षण प्राथमिक बंग येथे होऊन ते लोअरच्या DAV व पुढे नॅशनल कॉलेजमध्ये BA झाले. जयचंद विद्यालकार व भाई परमानंद या शिक्षकांचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता. कॉलेजमधून असतानाच त्यांनी आजन्म विवाहातील राहून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक संकटही उभारले. 1921 साली जेव्हा गांधीजींनी असहयोग आंदोलन सुरू केले तेव्हा भगतसिंग त्यांना आंदोलनात सामील झाले. परंतु चौरी चौरा येथील घटनेने व्यवस्थित होऊन गांधीजी आपले आंदोलन थांबवले. हे सर्व पाहून भगतसिंग निराश झाले. त्यांनी विचार केला की असहयोगाचे मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे कठीण आहे. म्हणून त्यांनी अशस्त्र क्रांतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे निश्चित केले. सरफरोशी की नम्रता हम हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कमीले में. सायमन कमिशनच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांनी पोलीस अधिकारी सौंदर्याची गोळी मारून ही हत्या केली. घटनेनंतर इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावली. परंतु भगतसिंग व चंद्रशेखर आझाद दोघेही निश्चेपासून वाचण्यासाठी रूप बदलून आवाड येथे गेले. धन्यवाद.